कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। राज्यात वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून गारव्याच्या शोधात पर्यटकांनी आता कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे मोर्चा वळवलाय। मुंबई आणि पुणे येथून मोठ्या संख्येने पर्यटक रायगड जिल्ह्यातील दिवे आगार आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावर दाखल होत आहेत। विशेषतः सुट्टीचा आनंद घेत अनेक कुटुंबे आणि तरुण मंडळी समुद्राच्या लाटांमध्ये डुंबत उष्णतेपासून दिलासा मिळवत आहेत। समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची वाढती गर्दी पाहायला मिळत असून स्थानिक व्यावसायिकांना देखील याचा फायदा होतोय। सूर्याच्या तडाख्यातून सुटका मिळवण्यासाठी पर्यटक समुद्रात मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत। एकंदरीत वाढत्या तापमानामुळे कोकणातील पर्यटन स्थळांना पुन्हा एकदा चांगली चालना मिळत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। एन्जॉय तर खूप छान करतोय। दिव्यागरबद्दल खूप ऐकलं होतं आणि कुठं तर थंड हवेचं ठिकाण किंवा समुद्रकिनारी कुठं तरी फिरावं यासाठी आम्ही पुण्यावरून इथं आलेला आहे। सर्व ग्रुप इथं आलेला आहे आणि सकाळपासून आम्ही या बीचवरती खूप एन्जॉय, खूप रील्स आणि खूप मस्ती केली, त्यामुळे खूप छान वाटतंय। हॅलो सर, माझं नाव संजय बसवन। आम्ही पिंपरी चिंचवडमधून आलोय। सध्या जे वातावरण चालू आहे उष्णतेचं, त्यापासून रिलॅक्सेशन मिळण्यासाठी दिवे आगार इज द राईट प्लेस। आणि इथं आल्यानंतर आम्हाला जो आनंद मिळाला तो अवर्णनीय असा आहे आणि ही ट्रिप आमच्यासाठी एन्जॉयबल राहील आणि मेमोरेबल राहील। थँक्यू सो मच।